आपल्यासोबत सुनील प्रभू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनीलजी, काल खरं तर सरकारची पत्रकार परिषद झाली पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती, मात्र त्यामध्ये पाहायला गेलं तर हिंदी सक्तीचा जो काही शासन निर्णय होता दोन्ही ते त्यांनी रद्द केलेले आहेत। कुठेतरी तुम्ही आज घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे माघार सरकार। असं आहे की मराठी माणसाची एकजूट की मराठी भाषेसाठी आपण बघताय की होते हे बघून सरकारला नमावं लागलं आणि म्हणूनच मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकत्र येतोय, एकवटतोय हे सरकारला कळलं आणि मराठी भाषेबद्दल आणि हिंदी सक्तीबद्दल जो द्वेष प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे सरकारला नमायला लागलं। हे सरकार मराठीला गृहीत धरत होतं असं वाटतं? निश्चित गृहीत धरत होतं आणि म्हणूनच त्यांनी ही GR काढण्याची हिंमत केली। अनेक वेळा GR रद्द करा अशी मागणी केल्यावर देखील ते GR रद्द करत नव्हते। शेवटी मराठी माणूस एकवटला आणि मराठी माणसाने 5 तारीखचा जो मोर्चा त्या ठिकाणी केला आणि भागाभागात जी आंदोलनं सुरू होती त्यामुळे सरकारला नमावं लागलं आणि गृहीत धरणाऱ्या या सरकारला जाग आली। एकीकडे तुम्ही सुद्धा शिवसैनिक आहात, दुसरे सुद्धा महायुतीमध्ये असेल, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ते सुद्धा शिवसैनिक आहेत, मात्र प्रमुख हे बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी मराठीसाठी लढा दिला होता, मात्र कुठेतरी ते विसरले असं वाटतंय। असं आहे की आम्ही स्पष्ट सांगतो की आम्हाला कुठच्याही दुसऱ्या भाषेबद्दल आकस नाहीये, द्वेष नाहीये, पण मराठी आमची मायबोली आहे, तिची गळचेपी करू नका हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला। या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून प्रभावंकर ठाकरे हे अग्रगण्य नेते होते, त्यानंतर शिवसेनाप्रमाणे मराठी माणसामध्ये स्फुल्लिंग पेटवलं। त्यानंतरच्या काळामध्ये ठाकरे म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील यांनी आजचा हा विषय मराठीचा उचलून धरला, परंतु जे पलीकडे गेले आणि जे वास्तवातच शिवसेना नाही परंतु आमचं चिन्ह आणि पक्ष तोडून तिकडे गेलेले आहेत त्यांना मराठीबद्दलचं काय वाटतं? आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, पुरवणा मागण्या या पहिल्याच दिवशी मागवल्या जाणार आहे, कसं पाहता? पुरवणी मागण्या आहेत, त्याच्याबद्दल मला वाटतं 7 विभागावरती पुरवणी मागण्या चर्चा होणार आहे आणि निश्चितच पुरवणी मागण्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही निश्चित या सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करू। योग्य निधीची वाटप होईल? मला वाटत नाही योग्य निधीची वाटप होईल, परंतु लोकशाहीमध्ये जो विधानसभेला अधिकार प्रत्येक सदस्याला दिलेला आहे आणि विरोधी पक्षाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून या सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुरवणी मागण्याच्या निमित्ताने या सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आमच्याशी बातचीत करण्यासाठी